Good morning, everybody. Good morning, everyone. चलो लास्ट लेक्चर आपण पाहिलेला होता झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड इट्स युनिट. झिरो ऑर्डर रिॲक्शनचं आणखीन एक सुंदर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, बऱ्याचशा एक्झाममध्ये हे विचारलेलं एक्झाम्पल आहे. H2 रिॲक्ट्स विथ H2 gaseous plus Cl2 gaseous is converted into twice of HCl gases in presence of sunlight. In presence of sunlight, it's called, what is that? Is this, what is this? It is a zero order reaction. How it is a represent? आता या दोघांची रिॲक्शन होते, पण याचं कॉन्सन्ट्रेशन जे काही आहे HCl इन प्रेझेन्स ऑफ सनलाईटमध्ये होते, तेव्हा ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नाही आहे, कारण याचं इंडिव्हिज्युअल कॉन्सन्ट्रेशन अनलिमिटेड आहे. याचंच कॉन्सन्ट्रेशन याच्याचमध्ये ॲड होतंय, याचंच कॉन्सन्ट्रेशन याच्याचमध्ये ॲड होते. इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 and concentration of Cl2, but it is the zero order reaction. Therefore R is equal to, R means rate of reaction is equals to K into concentration of H2, K into concentration of H2 raised to power 0 and concentration of Cl2 raised to power 0. That means this reaction is called as a zero order reaction. It is a best example of zero order reaction. हे एक्झाम्पल बऱ्याच केमिकल रिॲक्शन बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू द झिरो ऑर्डर रिॲक्शन, order of reaction, its power is 0, its power is 0. So concentration of H2 raised to power 0 into concentration of Cl2 raised to power 0. So n is equal to 0 plus 0. So n is equal to 0. Therefore it is zero order reaction. It is zero ऑर्डर रिॲक्शन. चला, आले का इथेपर्यंत सगळे? झिरो ऑर्डरला पोहोचले सगळे. म्हणजे हे एक अतिशय सुंदर एक्झाम्पल आहे HCl म्हणजे फॉर्मेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅसियस झिरो ऑर्डर रिॲक्शनचं अतिशय उत्कृष्ट एक्झाम्पल हे आहे. आता पाहायचं पुढचं एक्झाम्पल आपल्याला, याच्यानंतरचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे कोणतं माहिती आहे का? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. नेक्स्ट वन इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथपर्यंत कळलं असेल. आय होप या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा मी ठेवतो. आणि मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. व्हॉट इज द नेक्स्ट काय आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे? नेमकं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय आहे? हा जर मुद्दा आपल्याला होत असेल तर अशा प्रकारची रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट हा एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड्स असतो. लक्षात येते का? बघा, अशी केमिकल रिॲक्शन आहे ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट म्हणजे रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचा किंवा रिॲक्शनचा जो रेट आहे, जी रिॲक्शन प्रोग्रेसमध्ये आहे, जी रिॲक्शन चालू आहे, त्या रिॲक्शनचा जो रेट आहे ते एकाच रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड्स असतो. अशा केमिकल रिॲक्शनला फर्स्ट ऑर्डर केमिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं.
आता डेफिनेशन पहा. It is a reaction in which whose rate of किंवा rate is depends upon concentration of single reactant. The reaction in which rate is depends upon किंवा rate of reaction, the reaction whose rate depends upon concentration of किंवा rate of reaction depends upon concentration of single reactant. इथे एक लक्षात बघा. फर्स्ट ऑर्डर काय आहे? द रिॲक्शन whose rate is depends upon concentration of single reactants is called first order reaction. It's called first order reaction. The reaction whose rate is depends upon concentration of single reactant is called first order reaction. मग आपण एक रिॲक्शन लिहू. A is converted into product. A is converted into product. आता ही जी केमिकल रिॲक्शन एचं कन्व्हर्शन प्रॉडक्ट मध्ये. आता या केमिकल रिॲक्शन मध्ये एकच रिॲक्टंट आहे, सिंगल रिॲक्टंट इज देअर. या केमिकल रिॲक्शन मध्ये एकच रिॲक्टंट आहे. देअरफॉर या रिॲक्शनचा जर रेट मांडायचा झाला, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिॲक्टंट. इनडायरेक्टली concentration of single reactant rate is depends upon concentration of single reactant. Therefore this reaction is called as first order reaction and R is equals to K into concentration of A. This is a representation of first order reaction. It is the representation of first order reaction. इथे लक्षात येतपर्यंत सगळ्यांना काही शंका आहे का बघा. मग आता जो मुद्दा आहे याच्या पुढचा, तर आपल्याला युनिट कॅल्क्युलेट करायचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं. युनिट ऑफ हे रिप्रेझेंटेशन झालं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं. युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता याचं युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग रेटचं युनिट काय आहे? रेटचं युनिट काय आहे? मोल्स पर लिटर पर टाइम इज इक्वल टू के. याचं युनिट काय आहे? मोल्स पर लिटर. म्हणजे रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं युनिट कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे या कॉन्स्टंटचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी हा जो येईल इकडे येईल बघा, वरती आला मोल्स पर लिटर अपॉन मध्ये हा मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिवाइड मध्ये, इकडे टाइम्स आहे इनटू मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर कॅन्सल इज इक्वल टू के. मोल्स पर लिटर कॅन्सल इज इक्वल टू के. नाउ therefore K is equal to काय, आता वरती काय राहिलं? काहीच नाही, म्हणजे 1. डिनॉमिनेटरला काय राहिलं? फक्त टाइम. सो therefore K is equal to याला लिहायचं झालं तर पर टाइम्स आला. युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज पर टाइम्स. आता पर टाइम्स म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय येतं? पर सेकंड, पर मिनिट, पर अवर्स, पर डे, पर वीक वगैरे वगैरे या फॉर्म मध्ये टाइम्स येतो. सो दॅट इज अ युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. मग आता याचे एक्झाम्पल पाहूयात. इन धिस एक्झाम्पल अमोनियम नायट्रेट
NH4NO2 इज कन्वर्टेड इंटू अमोनियम नायट्रेटचं कन्वर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. इज कन्वर्टेड इंटू N2 प्लस ट्वाइस ऑफ H2O. आता ही जी रिॲक्शन आहे रेट ऑफ रिॲक्शन, या रिॲक्शन मध्ये एकच रिॲक्टंट आहे आणि या रिॲक्शनचा टोटल जो रेट आहे तर आपण कसं रिप्रेझेंट करणार, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू concentration of NH4NO2. That means a rate of reaction is equal to K into concentration of ammonium nitrate. So that is the first order reaction. Even decomposition reaction, decomposition of ammonium nitrate is also called as first order reaction. त्याचबरोबर आणखीन एक एक्झाम्पल आहे, डिकम्पोजिशन ऑफ नायट्रोजन पेंटॉक्साइड. हे डिकम्पोजिशन आहे ना, इट इज अ डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्याचबरोबर डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम नायट्रेट, डिकम्पोजिशन ऑफ अमोनियम नायट्रेट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ते कसं काय पहा, आता हे अमोनियम नायट्रेट झालं. आता डिकम्पोजिशन ऑफ नायट्रोजन पेंटॉक्साइड, डिकम्पोजिशन ऑफ N2O5 इज ऑल्सो कॉल्ड एज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तर या ठिकाणी याचं काय होतं, N2O5 इज कन्वर्टेड इनटू N2 ट्वाइस ऑफ NO2 इज कन्वर्टेड इनटू ट्वाइस ऑफ NO2 प्लस हाफ ऑफ O2. तर ही सुद्धा एक डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. डिकम्पोजिशन आहे याचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, डिकम्पोजिशन आहे याचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे यांचं युनिट आपल्याला सांगता येते, युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज पर टाइम. पर टाइम मीन्स पर सेकंड, पर इयर, पर डे, पर आवर्स, पर मिनिट, अशा प्रकारे या प्रकारे युनिट येईल. आणि ज्या रिॲक्शनमध्ये एक रिॲक्टंट असतो त्याचं डिकम्पोजिशन होतं. रेट ऑफ रिॲक्शन इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन the single reactant, therefore that is a first order reaction. That is a first order reaction. चला, आले इथपर्यंत सगळेजण? आले का इथपर्यंत सगळेजण? काय शंका आहे कोणाला? एनी डाऊट? विद्यार्थी मित्रांनो, एनी डाउट? चलो, कोई बात नहीं. नाउ गोज टू द नेक्स्ट पॉइंट. इंटीग्रेटेड रेट इक्वेशन फॉर, नेक्स्ट पॉइंट इज दैट इंटीग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय पाहिजे नेक्स्ट पॉइंट? इंटीग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. नेक्स्ट पॉइंट पाहायचा आपल्याला, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता इंटिग्रेटेड रेट इक्वेशन म्हणजे काय, या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जे काही रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, ही जी काही रिॲक्शन आहे या रिॲक्शनचा आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जेव्हा आपण इंटिग्रेशन घेतो त्या इक्वेशनला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणत असतो. इथे लक्षात, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन क्लिअर झाला. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जेव्हा आपण इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन हॅव्हिंग अ डिफरन्स बिटवीन टू टर्म्स, इनिशियल टर्म्स अँड फायनल टर्म्स, देअरफॉर दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड. मग त्याच्याशी इंटिग्रेटेड रेट लॉ काय रिप्रेझेंट करतो, द लॉ विच इज अ डिस्क्राइब द रिलेशन बिटवीन, कशाचं रिलेशन बिटवीन, डिफरन्शियल रेट लॉ, दॅट इज
रिलेशनशिप बिटवीन कोणाचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाइम. इंटिग्रेटेड रेट लॉ काय मेन्शन करतो, इट इज अ रिलेशनशिप बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाइम किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे एका ॲक्सेसवरती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट चालतं तर दुसऱ्या ॲक्सेसवरती त्याचा टाइम, म्हणजे ह्या दोघांमधलं जे रिलेशन आहे त्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सॉरी, दॅट इज अ इंटिग्रेटेड रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ काय म्हणतो, ज्याच्यामध्ये ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनची टर्म आणि त्याच्याशी रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज किंवा डिक्रीज होतंय याच्याशी रिलेटेड टर्म ज्या ठिकाणी डिस्क्राईब केल्या जातात तो लॉ म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ. आता आपल्याला काय पाहिजे, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, चला मग एक केमिकल रिॲक्शन लिहू. ए इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. आत्ताच काही मिनिटापूर्वी ही रिॲक्शन लिहिली होती. ए इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. आता मग हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे का? इन दिस रिॲक्शन सिंगल रिॲक्टंट इज देअर. It self decomposes formation of products. Therefore, that reaction is called as first order reaction. And rate of reaction is depends upon concentration of single reactant. Therefore, R is directly proportional to concentration of A. So, R is equal to K into concentration of A. That is a integrated rate equation for first order reaction. Okay. चला पुढे जाऊयात आता आपण. व्हॉट इज मीन बाय रेट? व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ रिॲक्शन? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन? चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन कोणाचं पण, रिॲक्टंटचं. म्हणजे याचा जर रेट मांडायचा असेल या रिॲक्शनचा जर रेट मांडायचा असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू K into concentration of A. Right का बघा? Rate of reaction is directly proportional to concentration of reactant. रिॲक्शनचा रेट जो आहे याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड्स आहे. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर डीएम क्यूब मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. आता हा रिॲक्टंट आहे, प्रोडक्टमध्ये कन्व्हर्शन होत असताना याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. रेट म्हणजे काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम. पण कोणाचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतंय तेव्हा प्रोडक्ट मिळतो. दॅट मीन्स अ डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन. सो वी राईट हिअर निगेटिव्ह साइन टू रिप्रेझेंट डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आलं लक्षात? आता याच्यामध्ये इंटरचेंजिंग करायचं आहे. इंटरचेंजिंग करत असताना मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए divided by concentration of A is equals to K into dt. फक्त हा इकडे घेतला ना हा इकडे घेतला, कारण जोपर्यंत डिनॉमिनेटरला त्याच कन्सेप्टशी रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स येत नाही तोपर्यंत आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकत नाही. त्यामुळं आपण ही कंडिशन या ठिकाणी मांडलेली आहे. आता टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, टेकिंग integration on both sides of above equation. Taking integration on both sides of above equation. वरती दिलेल्या इक्वेशनच्या दोनही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. स्टार्ट फ्रॉम इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल ए हा रिॲक्टंट आहे, त्याचं कन्व्हर्शन पी मध्ये होत आहे. पी आणि प्रोडक्ट. इनिशियली याचं कॉन्सन्ट्रेशन अंदाज आपल्याला चाललंय, कारण कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर डीएम क्यूब मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10 मोल्स पर डीएम क्यूब मध्ये आहे. तेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन हा डिसअपिअर होता. जसं जसं एचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होते तसं तसं याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल आणि याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. येते लक्षात? याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे बघा. इनिशियली याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं 0 आणि मग या ठिकाणी 10 मोल्स पर
DMQ असं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन येणार आहे. फायनली हा डिसअपियर होतो आणि फायनली हा इनिशियली म्हणजे हा इनिशियल आहे. दिस वन इज अ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन and it is a initial concentration. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे प्रॉडक्टचं. म्हणजे हा डिसअपियर होतोय, डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन कुठून तरी सुरुवात झाली आणि कुठंतरी शेवट झाला. सो देअरफॉर टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, याचं इंटिग्रेशन घेतलं. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 0 and final concentration is 80 minus D into concentration of A divided by concentration of A is equal to integration of 0 to T K into dt. इथे एक लक्षात येईपर्यंत सगळ्यांना दोन्ही बाजूचं आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. दोन्ही बाजूचं आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. मग आता या ठिकाणी काय होईल, याचं काय करता येईल, LN किंवा लॉग टू द बेस ई याचं इंटिग्रेशन घेतलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि मग याचं अप्पर लिमिट 80 आणि लोअर लिमिट A0 इज इक्वल टू इंटिग्रेशन घेतलं आपण त्याचं. त्याच्यानंतर के बाहेर काढला, के जसाच तसा. या ठिकाणी मायनस साईन या बाजूला आहे, मायनस साईन इंटिग्रेशनच्या बाहेर पहिल्यांदा. इव्हन एक स्टेप आपण या ठिकाणी वाढवू शकतो, इंटिग्रेशन घेतल्यानंतर हा मायनस साईन बाहेर आणि मग या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 फायनल कॉन्सन्ट्रेशन 80 D इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इक्वल टू के हा इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन ऑफ 0 टू T आणि dt. याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर लॉग टू द बेस ई या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ A याचा अप्पर लिमिट आहे 80, लोअर लिमिट आहे A0 इज इक्वल टू याचं काय होईल, के जशास तसा या ठिकाणी इंटिग्रेशन या dt चं T आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट T. मग आता लिमिट पुटअप करायचं मायनस साईन याच ठिकाणी, मायनस साईन या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट पुटअप करायचा लॉग ऑफ टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू टी. त्याच्यानंतर लोअर लिमिट पुटअप करत असताना मायनस लॉग टू द बेस 10, सॉरी लॉग टू द बेस ई नॉट फॉर टी, लॉग टू द बेस 10 लोअर लिमिट पुटअप करत असताना 0 इज इक्वल टू के, अप्पर लिमिट आहे टी मायनस 0. अगोदर अप्पर लिमिट ठेवलं, लोअर लिमिट मायनस 0. त्याच्यानंतर मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस लॉग टू द बेस ई इन फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस 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 या ठिकाणी प्लस होईल, लॉग टू द बेस ई इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू के इंटू टी. आता लॉग कॉमन काढला, लॉग टू द बेस ई कॉमन काढला तेव्हा मायनस साईन याला येईल. मग या ठिकाणी काय येईल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू के टी. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनसला फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू के इंटू टी. आता याच्या पुढे जे इक्वेशन येणार आहे, ते काय पहा, लॉग टू द बेस ई ची व्हॅल्यू काय आहे, लॉग ऑफ टू द बेस ई इज इक्वल्स टू 2.303 लॉग टू द बेस 10. देअरफोर काय येतं बघा, या ठिकाणी 2.303 लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू के इंटू टी. त्याच्यानंतर हा इकडे टी आला, तर काय येईल बघा, के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी, हा टी इकडे आला, लॉग ऑफ टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. हे झालं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इवन
हेच इक्वेशन आणखीन एका पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t log of to the base 10 a upon a minus x. This one is the initial concentration and it is a final concentration. याही प्रकारे बऱ्याच टेक्स्टमध्ये हे इक्वेशन मेन्शन केलेलं आहे. a बाय a मायनस एक्स. येते लक्षात. दिस इज अ इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. क्लिअर. एवढं तुम्ही वहीत लिहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये आता सध्या तरी आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हाफ लाईफ पिरियड आणि याच्यावरती काही जे क्वेश्चन्स आहेत, आणखीन याच्यामध्ये बराचसा पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुर्तास याच व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.